सह्याद्रीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न। उद्या अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न। अहिल्यानगरमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्या विरोधात गुन्हा दाखल। 15 जर्सी गायी कत्तलीसाठी घेऊन जाण्याच्या प्रकाराबाबत श्रीगोंदा पोलिसात गुन्ह्याची नोंद। भारत न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मॅचसाठी नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये लावली एलईडी स्क्रीन। मॅच पाहण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी। छत्तीसगड सीमेवर 24 तासात उभारले पोलीस स्टेशन। गडचिरोली पोलिसांनी अशा पद्धतीनं 24 तासात उभारलेलं हे चौथं पोलीस स्टेशन। नक्षलवाद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशनची होणार मोठी मदत। राज ठाकरेंकडनं 62 कोटी भाविकांच्या श्रद्धेचा अपमान। महंत सुधीरदास महाराजांची राज ठाकरेंवर टीका। छावा या हिंदी चित्रपटानं आतापर्यंतचे कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले। गेल्या 23 दिवसात चित्रपटानं 508 कोटींची केली कमाई। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिका ऍक्शन मोडवर। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर 44 होर्डिंग्जवर कारवाई। त्यापैकी 31 होर्डिंग्ज हटवले। जळगावच्या पारोळा तालुक्यातल्या गावांमधील शेतकरी जलसंकटात। पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचनाचा तीव्र तुटवडा। गिरणा कॅनलद्वारे पाणी पुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी। कोस्टल रोडच्या विस्तारासाठी 300 झाडांवर कुऱ्हाड। वर्सोवा दहिसर दरम्यानच्या विस्तारासाठी झाडं तोडणार। दुसऱ्या टप्प्यातल्या बांधकामासाठी झाडांवर लावली नोटीस। मुंबईतल्या नागपाडा इथं एका निर्माणाधीन इमारतीच्या टाकीमध्ये पडून 5 मजुरांचा मृत्यू। टाकीत पडल्यानंतर गुदमरून मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन। यावेळेला बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याची केली मागणी। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।